नमस्कार मित्रांनो, मी आता डहाणू बीचला आहे आणि सकाळी मी 6 वाजता मुंबईवरून निघालो डहाणू बीचपर्यंत. तर मी आज इथून डहाणू बीच, चिखला बीच, घोलवड बीच, बोर्डी बीच, जाई बीच जो महाराष्ट्र गुजरातच्या येथे आहे. तर आता तुम्ही बघताय की समुद्र तरी आता भरती नाही आहे. आता वाजले जवळजवळ 11 वाजलेत आणि सकाळी मी 6ला निघालो होतो. तुम्ही आता दृश्य बघा कशी दिसतात. शांत वाटतं एकदम. आणि काही किंचित लोक इथं आहेत, फक्त बसलेले आहेत. ॲक्च्युली मी बाईकमधून आलो, बाईकने आलो होतो. पण मला काय रोड म्हणजे बाईक रायडिंगचं व्हिडिओ काढता नाही आला. आणि आता मी चिखला बीचमध्ये पण आलो आहे. पहिला जो होता तो डहाणू बीच होता, आता हा जो चिखला बीच आहे. आणि वातावरण पण खूप जरा गरम वाटतं आहे. खूप म्हणजे समुद्रातून जी हवा येते ना, त्या हवामार्फत वाफ लागते गरम. आणि आत्ता मी इथे आहे. हा बीच आहे घोलवड बीच. घोलवड बीचला आलो आहे. मी जे व्हिडिओ बनवले आहेत फक्त बीचचे व्हिडिओ बनवले आहेत. तुम्ही डहाणू बीच, चिखला बीच आणि आता हा जो आहे घोलवड बीच आहे. काही फरक नाही, सेम तसंच दिसतं, फक्त बीचचं नाव वेगवेगळे आहेत असं आहे. पण आपला कोकणासारखं जसं आहे तसं इथं मला वाटत नाही. कारण कोकणात आम्ही जातो तर एक वेगळंच वातावरण वाटतं असं आहे. उन्हाचा कडाका भरपूर आहे, एकदम कडक ऊन आहे की असं वाटतं मी आलो आहे ते. पण ठीक आहे, आलो आहे काहीतरी बघायला नवीन तरी भेटतं आहे. कारण आता आपल्याला कळतं आहे आमच्या कोकण साईडचा समुद्रात, म्हणजे जसं आम्ही इथून सुरुवात करतो अलिबागपासून लास्ट शेवटपर्यंत गोव्यापर्यंत. कारण वाळूमध्येही फरक आहेत. काही सफेद वाळू आहेत, पिवळ्या आहेत, लाल आहेत, असे वाळू आहेत. आता इथे जरा थोडं मला इथे पिवळसर वाटतं, पिवळसर असे.